आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर सीपीआयचा मोर्चा आहे। पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या नावावरचा वाद शिगेला पोहोचला। तर यावेळी गायकवाड यांच्या घरावर सीपीआयनं मोर्चा काढला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची अपडेट सध्या समोर येते। प्रकाशक आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याचबरोबर शिवाजी कोण होता पुस्तकाच्या नावावरचा वाद हा दिवसेंदिवस पेटत चाललेला पाहायला मिळतोय। आमदार संजय गायकवाडांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं। प्रशांत आंबी इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आम्ही सगळे विद्यार्थी, सगळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे कार्यकर्ते सगळे आलो आहोत तिथं। पोलीस प्रशांत आंबीला इथे दाखल करत नाही, प्रशांत आंबीला इथे आणत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सेनापतीला शिक्षा दिली। सावित्रीबाई देसाईवर बलात्कार करणाऱ्या सखुजी गायकवाडला त्यांनी शिक्षा दिली। त्यांनी रांजाच्या पाटलाचे हात पाय कापले। अशी छत्रपती शिवाजी महाराजांची तो वारसा आहे आणि तुम्ही नाव घ्यावं। आम्ही तुम्हाला आव्हान देण्यासाठी आलेलो। छत्रपती शिवरायांबद्दल तुम्हाला खूप प्रेम आहे ना। संजय गायकवाड, बागेश्वर बाबाबद्दल तुम्ही एक शब्द काढला नाही। हे सरकार जे आहे तर वारंवार जे आहे तर अशा लोकांना मोकाट सोडत आहे। मग ते संजय गायकवाड असतील, बागेश्वर बाबा असतील किंवा भगतसिंग कोश्यारी असेल किंवा प्रकाश कोश्यारी असेल किंवा हे लोक असतील, या लोकांना जे आहे तर सरकारने जे आहे तर समाजामध्ये विष पसरवण्यासाठी जे तर सोडलेलं आहे। सीपीआयचे नेते अजित नवले यांना देखील या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून अटक करायचा, ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते। काय भूमिका आहे मला सांगा। ही दडपशाही आहे, लोकशाहीवर घाला आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही। हे अत्यंत वाईटरित्या दडपशाही करतायत आणि या दडपशाहीचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आहोत। आम्ही पुस्तक वाचत राहणार आहोत, लढत राहणार आहोत। एकंदरीतच पुस्तक वाचू दिला गेला नाही। संपूर्ण आंदोलन जे आहे त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न जो आहे पोलीस बळाचा वापर करून बुलढाण्यामध्ये या ठिकाणी केला गेला। मला सांगा, आंदोलन दडपलं जात आहे, काय भूमिका आहे? आंदोलन निश्चितच दडपलं जात आहे आणि हे सरकार न्यायदानाचं सरकार नाहीये। बागेश्वरचं काय करणार संजय गायकवाड? बागेश्वरला शिव्या केव्हा देणार संजय गायकवाड? उत्तर द्या। बोराटकरला शिव्या केव्हा देणार संजय गायकवाड? उत्तर द्या। अरे संजय गायकवाड उत्तर द्या। संजय गायकवाड उत्तर द्या। पोलिसांची दादागिरी चालणार नाही अशी संपूर्ण भूमिका जी आहे बुलढाण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अक्षरशः उचलून पोलिसांनी ही दडपशाही जी आहे या ठिकाणी चालवल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात लोकशाहीचं सरकार आहे किंवा नाही, किंवा राज्यात या ठिकाणी कसलं सरकार आहे असा एक प्रश्न जो आहे या निमित्तानं हे संपूर्ण सीपीआयचे कार्यकर्ते आपल्याला विचारत असल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण कार्यकर्ते या रस्त्यावर उतरले असताना या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे या ठिकाणी दडपण्यात पोलिसांना पूर्ण यश आलं चित्र जे आहे बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। या आंदोलनावर संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। मोर्चा घरापर्यंत यायचा तर आजपर्यंत माझ्या 42 वर्षाच्या राजकारणात अशा अनेकांनी घोषणा केल्या, पण ते कोणाची हिंमत झाली नाही तिथपर्यंत जायची। आम्ही मनात आणलं असतं तर बुलढाण्यात पण येऊ दिलं नसतं, पण आम्ही जाहीर केलं की जो कोणी पुस्तक वाचेल ते पुस्तक ऐकायला आम्ही बसू आणि ते ऐकताना जर काही शिवरायांबद्दल काही वेगळं वाईट झालं मग शिवभक्तांचा त्यांना कोण आवर घालेल हे मी सांगू शकत। छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जिथे जिथे शिवाजी उल्लेख आहे त्याने तिथे छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा, आमची काय हरकत राहणार।